आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सिंह राशीचे डिसेंबर 2025 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण वार्षिक राशी भविष्य 2026चा सिंह राशीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे। तो व्हिडिओ अवश्य बघा। त्याच्यातून तुम्हाला पुढच्या वर्षी करावयाचे सर्व प्लॅनिंग आणि सिंह राशीसाठी पुढचं वर्ष कसं जाईल आणि कोणत्या बाबतीत संघर्षमय असेल आणि कोणत्या बाबतींमध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। आपणास शनीची ढैया सुद्धा चालू आहे, तर शनीच्या ढैयेमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ अवश्य बघा। आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। सुरू करूया सिंह राशी डिसेंबर 2025। तर बघूया सर्वात आधी ग्रह गोचराचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे। तर त्यासाठी ग्रहांचं राशी परिवर्तन पहिले आपण समजून घेणार आहोत। 4 डिसेंबरला गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून वक्री अवस्थेमध्ये येतील। 6 डिसेंबरला बुधदेवांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीमध्ये होणार आहे। 7 डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये आपल्या पंचम भावामध्ये होईल। 16 डिसेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये आपल्या पंचम स्थानावरती होईल आणि 20 डिसेंबरला शुक्र या ग्रहाचं राशी परिवर्तन धनु राशीमध्ये आपल्या पंचम स्थानामध्ये होणार आहे। आता 3 ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्या पंचम स्थानामध्ये म्हणजे आपल्या त्रिकोण स्थानामध्ये होणार आहे। तर ही परिस्थिती सिंह राशीसाठी कुठेतरी फ्रुटफुल रिझल्ट देणार आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणून याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या महिन्याचा दुसरा पंधरवाडा सिंह राशीसाठी विशेष लाभकारक असेल आणि पहिल्या पंधरवाड्यातही आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहेत। तर काय मिळणार आहेत हे आपण आता समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्या लग्न स्थानाची गोष्ट करूया। आपल्या प्रथम स्थानामध्ये केतुदेव विराजमान आहे। केतुदेव आपल्याला हे शिकवताय कोणत्याही गोष्टीच्या मागे लागताना मोहमायेपासून आपल्याला दूर राहायचं आहे। जितकं जास्त आपण भक्तिमय या वर्षामध्ये आणि 2026 मध्ये होणार आहात, कुठेतरी आध्यात्मिक होणार आहात, त्याचा आपल्याला विशेष फायदा होणार आहे। आणि आपल्या प्रथम स्थानाचे स्वामी सूर्य आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे आणि 16 डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या पंचम स्थानामध्ये येतील। आता चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान हे दोघी पण सूर्याला मानवणारे स्थान आहे, कारण चतुर्थ स्थानामध्ये मंगळ देवांसोबत सूर्यदेव विराजमान झालेले आहे, आपल्या मित्र राशीत आहे। आणि पंचम स्थान हे गुरुदेवांचं आहे आणि गुरुदेवांच्या राशीत सूर्याचं आगमन होत आहे। मेष, सिंह आणि धनु या 3 राशींचं एकमेकांसोबत जसं जमतं आपल्याला माहितीच आहे। तर असा हा एक नवपंचम योग तयार होतोय। तर या नवपंचम योगामुळे आपलं व्यक्तिमत्व ह्या वेळेस एकदम निखारणार आहे। महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये त्याचा आपल्याला विशेष फायदा होणार आहे, याची आपण विशेष काळजी घ्यावी। आता याच्यामध्ये असं आहे की मंगळ आणि सूर्य हे 2 उग्र ग्रह हे आपल्या पंचम स्थानामध्ये येत आहे। तर कुठेतरी आपल्याला आपल्या कंपनीमध्ये आपण काम करतो आहे, एखाद्या ठिकाणी आपण आपलं कर्म करतो आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहंकार फक्त आपल्याला ह्या महिन्यामध्ये बाळगायचा नाही आहे। अति अहंकारामुळे आपण घेतलेले निर्णय हे चुकू शकतात, याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। धनस्थान, धनस्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या तृतीय स्थानामध्ये यावेळेस विराजमान आहे आणि 6 डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या वृश्चिक नावाच्या चतुर्थ राशीमध्ये येणार आहे। तर आता चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये जेव्हा बुधदेवांचं आगमन होईल तेव्हा 4 ग्रह एका ठिकाणी पाहायला मिळतील, 6 डिसेंबर आणि 7 डिसेंबर या 2 दिवशी। आता या 4 ग्रहांमध्ये 2 मित्र राशींमध्ये म्हणजे 2 लोकांसाठी ही मित्र रास आहे, 2 लोकांसाठी शत्रू रास आहे। त्यामुळे 6 आणि 7 या 2 दिवशी, 6 आणि 7 डिसेंबर या 2 दिवशी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। या दिवशी सांभाळून गाडी चालवण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे आणि घरामध्ये सुद्धा बोलताना विशेष काळजी घ्यायची आहे। हे 2 दिवस आपल्यास अति महत्त्वाचे दिवस या ठिकाणी असतील। या 2 दिवसांमध्ये आपलं जसं व्यक्तिमत्व असेल त्याचा कुठेतरी असर पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे 2 दिवस हे गेम चेंजर असणारे सिंह राशीसाठी, हे मी आधीच सांगून देतो। त्यानंतर धनस्थानाचा स्वामी तृतीय स्थानामध्ये बसलेला आहे। 6 डिसेंबरपर्यंत आपल्याला अचानक धनलाभाची प्राप्ती याचे संकेत मिळत आहेत आणि 7 डिसेंबर पासून बुधदेव इथे बसतील आपल्या चतुर्थ स्थानामध्ये। तर आपण वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी जर प्रयत्न करत असाल तर विशेष असा अनुकूल काळ हा 6 डिसेंबर पासून आपल्यासाठी सुरू होत आहे आणि संपूर्ण महिनाभर वास्तू, वाहन आणि जमिनीचं आपण प्लॅनिंग करत असाल तर हा महिना सिंह राशीसाठी विशेष लाभदायक असणार आहे। त्यामुळे आपण प्लॅनिंग करत असाल कोणत्या गोष्टीचं तर हा महिना आपल्याला शुभदायक आहे। आता तृतीय स्थान
तृतीय स्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे. 20 डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या पंचम स्थानामध्ये येतील. आता शुक्रदेव चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे, केंद्रामध्ये विराजमान आहे आणि केंद्रामध्ये शुक्रदेव आपल्या शत्रू राशीमध्ये विराजमान आहे. मंगळासोबत शुक्रदेव विराजमान आहे, पण मंगळदेव या ठिकाणी अस्त अवस्थेत आहे. सूर्याच्या तेजामुळे मंगळ अस्त झालेला आहे. त्याच्यामुळे आपणास वास्तू वाहन जमिनीसाठी अत्यंत उत्कृष्ट काळ हा बनलेला आहे. त्यामुळे 20 डिसेंबरपर्यंत आपणास नवीन काही प्लॅनिंग करायचे असेल आपण करू शकता. भावंडांसोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी आपल्याला 20 डिसेंबरपर्यंत इथे बनणार आहे. त्यानंतर अचानक कोणत्या प्रवासाचे संकेत या ठिकाणी आपल्याला बनतायत, पण जे पण प्रवास आपले या महिन्यात होतील ते सुखमय प्रवास कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यातून आपल्याला विशेष असे फायदे या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा अत्यंत अनुकूल असा काळ सिंह राशीसाठी म्हणता येईल. आता चतुर्थ स्थानाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, वास्तू वाहन जमिनीसाठी चांगले संकेत इथे बनलेले आहे. आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेणं आपणास या ठिकाणी बंधनकारक आहे. त्यानंतर पंचम स्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या चतुर्थ राशीमध्ये आपल्या व्यय स्थानामध्ये विराजमान आहे आणि ते राशी परिवर्तन करून 4 डिसेंबरला आपल्या लाभस्थानामध्ये येत आहेत आणि लाभस्थानामधून त्यांची दृष्टी आपल्या पंचम स्थानामध्ये पडते. त्याच्यामुळे शिक्षण संततीसाठी अतिशय अनुकूल असा काळ हा 5 डिसेंबरपासून सिंह राशीसाठी सुरू होईल. त्यामुळे शिक्षणासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, ज्यांचे नवीन कॉलेजला ज्यांना नंबर लावायचे आहे चांगल्या ठिकाणी, तर त्यांच्यासाठी अतिशय अनुकूल असा महिना आहे. कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी लोक प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष असे फायदे या ठिकाणी बनणार आहे. नवीन प्लॅनिंगसाठी हा महिना खूप चांगला आहे आणि प्लॅनिंग करून त्या प्लॅनिंगला कुठेतरी एक्झिक्यूट आपल्याला करायचं आहे या महिन्यामध्ये, तर याची आपण विशेष काळजी घ्यावी. आता संततीसाठी सुद्धा योग्य असा अनुकूल काळ 5 डिसेंबर नंतर आपणास म्हणता येईल, तर त्याची सुद्धा नोंद आपण इथे घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण आपल्या प्रेमसंबंधांकडे बघूया. लव्ह लाईफ रिलेटेड आपल्याला हा महिना कसा आहे, तर प्रेमसंबंधांच्या दृष्टीने विचार केला गेला असता सिंह राशीसाठी प्रेमसंबंधांमध्ये कुठेतरी पार्टनरकडून ॲग्रेसिव्हनेस आतापर्यंत पाहायला मिळत होता. आतापर्यंतच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये कुठेतरी प्रेमसंबंधांमध्ये आपल्याला मतभेद जाणवत होते. ते मतभेद आपल्याला या महिन्यामध्ये 5 डिसेंबरच्या पुढे दूर होताना दिसतील. पार्टनरच्या चुका पार्टनरला कळतील आणि पार्टनरचा ॲग्रेसिव्हनेस सुद्धा कमी होईल आणि त्याच्या चुका सुद्धा तो कुठेतरी मान्य करेल. तुमच्या चुका तुम्ही मान्य कराल आणि कुठेतरी पुन्हा तुमची युती होणार आहे असं आपण म्हणू शकतो. प्रेमसंबंधांसाठी चांगला महिना हा सिंह राशीसाठी म्हणता येतोय. आता आपल्या षष्ठ स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे. षष्ठ स्थान हे आपलं रोग, रिपू आणि ऋणचं स्थान आहे. तर ह्या वेळेस आपण कर्जाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. कर्ज या महिन्यात कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं नाहीये, नाहीतर तुम्ही संकटात येऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर सप्तम स्थानामध्ये राहू विराजमान आहे. डिसेंबर 2026 पर्यंत राहू सप्तम स्थानात असेल आणि सप्तम स्थानाचे स्वामी शनिदेव हे आपल्या मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान आहे. तर आपण वैवाहिक जीवनासाठी जर गोष्ट केली तर कुठेतरी आपल्या पार्टनरची तब्येत यावेळेस खराब होऊ शकते. जे विवाहित मंडळी आहे त्यांनी आपल्या पार्टनरच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. सिंह राशीच्या जातकांना सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना विशेष शुभ फलदायक असेल. आरोग्य आपलं अतिशय उत्तम असेल. आपली अतिशय उत्तम अशी इम्युनिटी आपली या महिन्यामध्ये आपल्याला जाणवणार आहे. त्याच्यामुळे योग्य ती कामे या महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा सल्ला आपणास देण्यात येतो आहे. कॉन्फिडन्स सुद्धा आपला खूप छान राहणार आहे या महिन्यामध्ये. त्यानंतर नवस्थान कर्मस्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे आणि तिथून आपल्या करिअर स्थानाला बघत आहेत. त्याच्यामुळे करिअरसाठी अतिशय उत्तम काळ आहे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, फक्त जी लोक जॉब करतायत त्यांनी आता बोलताना आपल्या वाणीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण काय बोलतो आहे हे विचारपूर्वक बोलायचं आहे. कोणालाही लागेल असं बोलायचं नाहीये, नाहीतर आपल्या स्थान परिवर्तनाचे सुद्धा योग या महिन्यामध्ये बनलेले आहे. त्यामुळे कोणालाही लागेल असं बोलायचं नाही. जे काय आहे कॉन्फिडन्स ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स या महिन्यामध्ये आपल्याला दूर ठेवायचा आहे. कारण सूर्यदेवांची स्थिती ही अतिशय अनुकूल आपल्यासाठी आहे, पण आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही आहे. त्यानंतर व्यापाराच्या दृष्टीने विचार केला गेला असता व्यापारी वर्गासाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे. पण व्यापारी वर्गाने ह्या महिन्यामध्ये एक्झिक्युशनपेक्षा कुठेतरी प्लॅनिंगला लक्ष देणं गरजेचं आहे, की ह्या महिन्यामध्ये आपल्या व्यापारामध्ये कुठे कुठे चुका होत आहे आणि कुठे कुठे आपल्याला चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून मॅक्सिमम प्रॉफिट कसा कमवता येईल याचा विचार मंथन
करण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विशेष प्लॅनिंगकडे व्यापारी वर्गाने या महिन्यामध्ये लक्ष द्यायला हवं. त्यानंतर लाभस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या तृतीय स्थानात विराजमान आहे. 6 डिसेंबर नंतर चतुर्थ स्थानात येतील. त्यानंतर आपल्याला विशेष असे लाभ पाहायला मिळतील, कारण मंगळदेव अस्त आहे, सूर्यासोबत असे आहे पण अस्त अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे विशेष असे लाभ आपल्याला 6 डिसेंबरच्या नंतर पाहायला मिळतील. आणि आतापर्यंत जी काही कर्म आपण केलेली आहे त्या कर्माची फळे आपल्याला चाखण्याची उत्तम संधी या महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि जून 2026 नंतर आपल्यासोबत जे काय घडणार आहे त्याची एक झलक तुम्हाला या सिंह राशीसाठी डिसेंबर 2025 मध्ये नक्की पाहायला मिळणार आहे. म्हणजे एक फ्लॅशबॅक तुम्हाला पाहायला मिळणार की जे काय तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे त्या कर्मांची फळं तुम्हाला कोणत्या डायरेक्शनने मिळणार आहे ती जून 2026 नंतर मिळणार आहे. म्हणजे आताही मिळत आहे, पण जून 2026 नंतर जुलैमध्ये जेव्हा शनिदेव वक्री अवस्थेत परत जातील तेव्हा परत उग्र रूप धारण करतील. शनीची ढैया तुमची सुरू आहे जी तुमची जून 2027 पर्यंत आहे. तर जून 2027 पर्यंत संघर्षमय आपल्यासाठी काळ जरी असला तरी आपली कर्मे खूप चांगली असली तर आपल्यास विशेष अनुकूल असा काळ हा बनलेला आहे. आणि जुलै नंतर आपल्याला जे रिझल्ट्स मिळणार आहे सिंह राशीला त्याचं कुठेतरी आपल्याला एक झलक पाहायला मिळणार आहे डिसेंबर 2025 मध्ये असं म्हणायला हरकत नाही. परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना सिंह राशीसाठी विशेष असा अनुकूल नाही. पहिला आठवडा त्यातल्या त्यात अनुकूल असा म्हणता येईल, पण त्यानंतर परदेश गमनासाठी उत्तम अशा संधी या महिन्यामध्ये येणं थोडंसं अशक्य आहे. त्यामुळे त्या हिशोबाने सिंह राशीच्या जातकांनी काळजी घ्यावी. त्यामुळे सिंह राशीला अनेक रस्ते या महिन्यामध्ये क्लिअर होणार आहे. मार्ग सापडला नाही तरी सिंह स्वतःचा मार्ग तयार करत असतो हे लक्षात ठेवा. आणि त्या हिशोबाने आपली पावले पुढे टाका. आणि सिंह कधीच मागे वळून बघत नाही. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे. आणि या संघर्षातून आपल्याला आशेचा किरण घेऊन पुढे रस्ता आपला गाठायचा आहे आणि योग्य रस्त्यावर जायचं आहे. तर या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांनी भराभर पावले उचलायला आता सुरुवात करायची आहे. आपले कर्म अतिशय वेगाने आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये पुढे घेऊन जायचे आहे. त्याचंच फळ आपल्याला लगेच चाखायला मिळणार आहे. सिंह राशीसाठी डिसेंबर 2025 हा महिना असाच बनलेला आहे. त्यामुळे करिअरसाठी सुद्धा चांगला काळ आहे. आणि सिंह राशीसाठी आतापर्यंत 3 ते 4 महिन्यांपेक्षा डिसेंबर 2025 नक्कीच चांगला जाईल असं म्हणायला हरकत नाही. वरिष्ठांकडून या महिन्यात काही अपेक्षा वाढतील, तर त्या हिशोबाने त्यांच्या अपेक्षा कशा आपण पूर्ण करू शकतो आणि आपण कसे खरे उतरू शकतो त्या गोष्टीत याची आपण विशेष काळजी या महिन्यामध्ये घ्यायची आहे. त्याचाच आपल्याला फायदा होणार आहे. आपल्यासाठी शुभ दिवसांची यावेळेस गोष्ट केली असता 7, 11, 14, 18 डिसेंबर हे आपल्यासाठी शुभ असतील. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं 6 आणि 7 डिसेंबरला आपल्या वाणीवरती फक्त कंट्रोल ठेवायचा आहे. आणि अशुभ दिवस आपण सिंह राशीसाठी दिले असता 16, 20 आणि 29 डिसेंबर हे आपल्यासाठी अशुभ असतील. तर त्या दिवशी आपण आपली महत्त्वाची कामे करणे टाळावे. उपायांच्या दृष्टीने सिंह राशीसाठी उपाय मी सांगतो. आपल्याला ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्याने तुमचा आत्मविश्वास या महिन्यामध्ये वाढेल. आणि शक्य तितकं लाल किंवा केशरी रंगाचा वापर आपण या महिन्यामध्ये करायचा आहे. आणि आदित्य हृदयम स्तोत्राचा आपण डेली पाठ केला तर ते आपल्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कन्या राशी डिसेंबर 2025. थँक्यू सो मच.